13 मे रोजी लोकसभेसाठी बीड जिल्ह्यासाठी मतदान आहे. अंकुशराव ढोबळे एनसीपीचे ज्येष्ठ नेते, ग्राउंड लेवलला ज्यांनी वर्क केले, तर आता सध्याची परिस्थिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार अंकुशराव. नमस्कार. बीड जिल्ह्यामध्ये सध्या खेडोपाडी आपण फिरत आहात, आपलं कॅम्पेन आहे, आपला प्रचंड अनुभव आहे. तर आपलं सध्याच्या बीड जिल्ह्याच्या बाबतीतलं काय मत आहे? वकील साहेब, अतिशय सामान्य माणसापासून प्रत्येकाचा एक प्रचंड रिस्पॉन्स बजरंग बाप्पाला मिळतोय आणि घरादारामध्ये लोक बजरंग बाप्पाचं प्रचंड अशा पद्धतीचं स्वागत करते आणि तो उत्साह आणि उल्हास पाहिल्यानंतर असं वाटायला लागलं की बजरंग बाप्पाच्या जणू काय विजयावर म्हणजे शिक्कामोर्तब झालं की काय, म्हणलं तर ते अतिशयोक्ती नाहीये. आज उजनीपासून ते आष्टीच्या धामणगाव पर्यंत प्रत्येक घराघरामध्ये बजरंग बाप्पाच्या रूपानं एक तरुण तडफदार कार्यकर्त्यांना संधी दिली गेली पाहिजे, ही भूमिका एक तरुणांच्या मनामध्ये एक उत्साह पाहायला मिळतोय आणि बजरंग बाप्पा हे अतिशय प्रचंड मताने निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत असं मला वाटतंय.